विठुराया, त्या जीवाभावाच्या गोष्टी होत्या रे माझ्या. काय गे पोरी, काय शोधत होतीस? काय ग, इतकी घाबरलीयस का? काय लपवलंयस जे शोधत होतीस? एखादं बाळ, लाल कपड्यात गुंडाळलेलं बाळ? बाळ? कसलं बाळ? तुझ्या मामंजींनी तुला दिलेलं, त्यातली कागद तू दडवून ठेवलेली ती कागद, ती शोधत होतीस ना? जास्त हुशारी दाखवायची नाही हा. तुला तुझ्या मामंजींनी बाळ दिलं होतं, त्यातले कागद कुठे ठेवलेस ते बुकाट्यानं सांगायचं. बोल, कुठे दडवून ठेवलेस ते कागद? बोल, सांग सांग. नाही हो, मला माहित नाही, खरंच नाही माहिती. थांब दगो, सखू या वाड्यातून कुठं बी जाणार नाही. हिने आपल्या घराण्याला कलंक लावलाय. तुम्ही हिला घरात घ्यायला सांगू नका बाबाजी. गुरु झिंगरोबानीच कडक आदेश केलाय की ही सकू सध्या तरी आपल्या वाड्यातच राहील. अहो, भूतासारखे फेऱ्या काय मारताय? अहो, झोपू दे ना मला. झोपू नको, विचार कर. आपल्या आजूबाजूला काय घडतंय ना त्याचा नीट विचार कर. कुठेतरी नक्की पाणी मुरतंय. पाणी मुरतंय म्हणजे? अगं बघ ना, बाबाजी आणि महामाया कायम त्या सखूला संपवून टाकण्यासाठी चालले होते, पण आता तेच दोघे तिला वाचवतायत, आश्रय देतायत. तिला घरातून बाहेर काढा असं म्हटल्यानंतर लगेच विरोध करतात. का? बाबाजी आणि महामाया कुठला तरी मोठा डाव मांडून बसलेत. हे प्रकरण दिसतंय ना, तितकं सरळ सोपं नाहीये. कुठल्या तरी कारणासाठी त्यांना ती सखू हवी आहे, आणि नेमकं ते कारण काय आहे हे शोधायला पाहिजे. कोडगी आहेस ग तू? अगं बोल ना, सांग ना, ते वाड्यातले कागद कुठे ठेवलेस? कुठे ठेवलेस? बोल बोल. नाही हो, मला नाही माहिती. नाही माहिती? नाही माहिती तुला? मनोरमे, राहू दे, राहू दे. सखूबाई लई नाजूक आहेत. सोड, सोड. विठुराया, मला वाचव. हे बाबाजी मला संमोहित करायला बघतायत.
धाव विठुराया, खोल डोळ्यात ओढतायत ते मला. वाचव. ये, फार का चालायची नाही तुझी हुशारी सांगून ठेवतोय. कपकुमान तुझ्या मामंजीने दिलेलं बाळ त्यातले कागद आमच्या हवाली कर. इथून पळून जाण्याचा विचार बी करू नगास. तू कुठं बी लपून बसलीस आकाशात पाताळात झिंजात धरून तुला खेचून आणि नित समजलं ना. आणि मग कोल्ह्या लांडग्यान मोर हरणाला कसं टाकतात तसं गावकऱ्यान मोर तुला टाकीन, त्यांच्या हवाली करेन. मग लचक तोडतील तुझं लचक, टेचून टेचून काढतील, मारून टाकतील तुला. कळलं काय? तवा ते कागद मनोरमेच्या हवाली कर. चल मनोरमे. नकटे, बाबाजी महाराजांसमोर माझी मान खाली घालवायची नाही. कागद कुठे दडवलेस ना ते शोधून काढायचे आणि माझ्याकडे द्यायचे. समजलं? माहित नाही असं सांगायचं नाही. शोधून काढ. सासूबाई, विठुराया, हे कोणत्या कागदांबद्दल बोलतायत? मला काहीच माहित नाहीये. मग मी तरी कुठून आणून देऊ ते कागद? काय करू विठुराया? अरे बोल बाबा बोल. असं डोळ्यात शेकडो प्रश्न घेऊन माझ्याकडे आशाळभूतपणे बघू नकोस. हे बघ, त्या सखूबद्दल बोलायचं असेल ना तर मला अजिबात ऐकायचं नाही. काय बोलू मी दादा? नाही, तुझ्यासारखा न्यायप्रिय आणि दरवेळेला सत्याच्या बाजूने उभा राहणारा माणूस या घरात असून सुद्धा सखूवहिनींना जी वागणूक मिळतेय ना, अरे दुर्दैवी आहे ती. खूप चुकीची आहे. आणि तुलाही याचं काही वाटतच नसेल तर मी तरी काय बोलू? वा रे वा, सत्यप्रिय विनायक वा. सखूला काही वाटलं का? मला साप चावला होता, विष चढत होतं, तेव्हा पळून जाण्यापेक्षा आपल्या नवऱ्याचा जीव वाचवावा असं नाही वाटलं तिला? माणिक होती म्हणून वाचलो मी. दादा, असं माणिकने सांगितलं तुला आणि तू सुद्धा डोळे झाकून विश्वास ठेवलास? मुळीच नाही. मी विष शोषून घेतलं तेव्हा सावकारांनी बघितलंय. विष उतरल्यावर दादा जेव्हा शुद्धीत आला असेल ना तेव्हा दिसली असशील तू. आणि तू सुद्धा लगेच दिखावा केला असशील मीच विष शोषून घेतलं म्हणून. हे बघ, तुझा स्वार्थी स्वभाव आहे ना मला तरी चांगलाच ठाऊक आहे. धूर्त आणि खोटारडी तर तू आहेसच, पण तू सखू वहिनींना ढकलून स्वतः श्रेय घ्यायला सुद्धा कमी नाही करणार. सावकार, बघा ना, मला खोटारडी बोलतायत. काय रे विनू, तुझ्याकडे काही पुरावा आहे का की सखूने माझी मदत केली, ती पळून गेली नाही म्हणून? अरे नाही दादा, पुरावा नाहीये, पण सखू वहिनी तुला संकटात सोडून टाकून पळून जातील. अरे हे मला काय, स्वतःच्या मनाला विचार. त्यालाही नाही मान्य होणार आहे. त्या जिंगरोबाच्या माळावर तिने तुझा जीव कसा वाचवलाय आहे ना लक्षात? अरे पण माझ्या डोळ्यांनी जे बघितलंय ते सांगतोय ना तुला. आता मी शुद्धीवर आलो तेव्हा माणिक रक्त शोषून घेत होती. हे बघ विनू, तू माणिकचा अपमान केलायस. आत्ताच्या आता तिची क्षमा माग. हे बघ दादा, तू एक वेळ मला विहिरीत जीव द्यायला सांग, मी आत्ता जाऊन उडी मारेन. पण या माणिकची क्षमा वगैरे आहे ना अजिबात नाही मागणार.
तुला तुझ्या मामंजींनी बाळ दिलं होतं त्यातले कागद कुठे ठेवलेस ते बुकाट्यानं सांगायचं. ही अशी धमकी दिली नसती तरी मामांजींनी मला दिलेली जबाबदारी ते बाळ मला शोधायलाच हवंय. कुठे असेल ते बाळ? मामांजींची खोली, मामांजींच्या खोलीत नेऊन ठेवलं असेल का कोणी? काय ग तुळसा, या खोलीकडे कुठं निघालीस? तुला बी त्या सखू आणि या खोलीकडे बघून कसले आवाज येत आहेत की काय? नाही, मला खोली म्हणजे? अगं ही पंतांची म्हणजे थोरल्या मालकांची खोली आहे. लई मोठी कहाणी आहे बाई. माझ्यासाठी सावकारांनी त्यांच्या भावावर हात उचलला. दाखवायला, फक्त दाखवायला मारलं. तसं नसतं तर मी घास भरवा म्हटल्यावर मला घास भरवला असता. पण नाही, सगूकडे बघितलं आणि मग भरवला. आणि हो, बाबाजी महाराजांसमोर पण गप्प का बसले? त्या सखूला हकललं का नाही? विचारते ना त्यांना. त्यांना काय वाटलं? ते करतील ते सगळं बरोबर आहे का? माणिक, सकाळी सकाळी नवीन काहीतरी कटकट सुरू करून दिवसाची वाट लावू नकोस तू. मी आल्याने कटकट होत असेल ना तर जाऊन तुमच्या पहिल्या बायकोचं दर्शन घ्या. म्हणजे तुमचा अख्खा दिवस सुखाचा जाईल. आश्चर्याने काय बघताय? मला काय दिसत नाही? तुमचं चित्त तिच्या भोवती घुटमळतंय. माणिक, खरं तेच बोलते म्हणून ओरडू नका. म्हणजे पटलंय तर काहीतरी बोलू नकोस. उलगडून सांगते. काल तुम्ही उपकार करून सगळ्यांसमोर मला पुरणपोळीचा घास भरवलात आणि माझा उपवास सोडवलात, बरोबर ना? थेट मुद्द्यावर ये माणिक. उगीच वायफळ बडबड करू नकोस. येते ना, मुद्द्यावरतीच येते. मी सांगितलं म्हणून तुम्ही मला घास नाही भरवलात. तुम्ही घास भरवलात तो त्या सखूला जळवण्यासाठी, तिचं काळीज पोळण्यासाठी. तो घास माझ्यावरच्या प्रेमाची पोचपावती नव्हती सावकार. तो सखूवरच्या रागाची परिणती होती. मी काय फक्त यातच चूक मानायचंय? माणिक, तुला कशात सुख मानायचं आणि कशात दुःख हे तू मला नाही विचारायचं. माझ्याशी लग्न झालेलं नसताना समाज काय म्हणेल याचा विचार न करता स्वतःच्या मर्जीने या वाड्यात येऊन राहण्याचा निर्णय तू मला विचारून घेतला होतास का माणिक? नाही, तो निर्णय तुझा स्वतःचा होता. तुला त्यात सुख वाटलं म्हणून घेतलंस ना. मग आता तुला कशात काय मानायचं आणि कशात काय नाही मानायचं हे तुझं तू ठरव. आणि जर का तुला हे सगळं आवडत नसेल
तर तू खुशाल तुझ्या घरी निघून जा. मी तुला अजिबात अडवणार नाही. बघा, मनातलं ओठावर आलंच शेवटी. तुमच्या मनात हेच होतं की सखूने ह्या घरात राहावं आणि मी इकडनं निघून जावं. म्हणूनच काल उमऱ्या त्या सखूला आपकडे सणसणीत फटके मारलेत मी, माणिक. विसरलीस? मारलेत ना, पण तिने तुमच्या पुरुषार्थाला आव्हान केलं म्हणून मारलेत. तिच्यावरच्या प्रेमाबद्दल किंवा माझ्या आदरापोटी नाही मारलेत. काल बाबाजींनी आणि सासूबाईंनी सखूला घरात ठेवून घेतलं तेव्हा तर तुम्ही मुख गिळून गप्प बसलात. तेव्हा नाही तिला हाताला धरून घराबाहेर काढलं. आता म्हणे मला इकडनं निघून जा सांगताय. प्रत्येक वेळी माझ्या सुखाच्या आड आली आहे ती. डोक्यात जाते ती माझ्या. तुझ्यापेक्षा सहस्त्रपटीने जास्त राग येतो मला त्या सखूचा, माणिक. माझ्या आयुष्याची तिच्यामुळे झालेली होळी मी कधीच विसरणार नाही. पण बाबाजी आणि रमाई या दोघांपुढे मी काही बोलू शकत नाही, म्हणून तिला या वाड्यात राहू दिलंय. पण तिच्याशी कसं बोलायचं, कसं वागायचं हे तरी माझ्या हातात आहे ना. यापुढे प्रत्येक क्षणी तिला या वाड्यातून निघून जावं असं वाटेल असंच मी वागत राहणार. कळलं? बघूयात ना. कारण तुमचे डोळे, तुमचे शब्द आणि तुमचं मन सगळेच वेगवेगळी भाषा बोलतायत. आता ह्यातलं खरं काय आहे हे मलाही कळेल आणि तुम्हालाही. माणिक, नाही म्हणजे खरंच तुला इतके बारकावे कळतात? माझं मन तुला कळतं? अगं नको, एवढा विचार करू नकोस तू. नाही, तुला जर जमत असतं ना तर एव्हाना तुला कळलं असतं. माझं मन स्वच्छ आहे. शब्द मनातल्या भावना बोलतात. त्या सखूसाठी या वाड्यात फक्त आणि फक्त नरक उरलाय हे लक्षात ठेव. यापुढे माझ्यावर केलेले असले आरोप मी अजिबात ऐकून घेणार नाही. कळलं? खरंच या घरात मी सून म्हणून आले की जन्मभराची मोल करीन हे आजपर्यंत मला समजलेलं नाहीये. राबायचं आणि काडीची किंमत नाही. ही सखू कुठे मेलीये? सखू, अगं ए सखू, कुठे उलटलीस ग? अगं सखू. काकू सखू सखू का करतायत? काकू कुणाला हाका मारतायत? काकू, अगं तुम्ही कुणाला हाका मारताय? आणि कोणाला हाक मारणार ग? मी हाक मारल्यावर धावत कोण होतं? माझ्या मदतीला सखूच येते ना. अगं सखू, ए सखू. वच्छे अगं तू जरा भानावर ये ना. तुला भास झाला असेल. हा, इथे कुणी म्हणजे कुणी नाही, सखू नाही आणि कुणी नाही. अगं गंगे, तोंड काय उघडं ठेवून बघत बसलीस माझ्याकडे? तो कांदा बुक्की मारून घे, हिच्या नाकाला लावायचा आहे. झटका आला हिला. आण लवकर, दे पटकन. का दे आणते. अगं मंदबाई, तुला कळत नाहीये का? तोंड आवर.
वहिनी हिला अधून मधून ना असे झटके येत असतात, मेंदू फिरतो हिचा. अहो रात्री पण ना अचानक अशी दचकून उठून बसते, घाबरते आणि कधी कधी तर आरडा ओरड करते. हो सकू आली आणि ना मग असं बोलता बोलता ती पलंगाखाली जाऊन लपून बसते. हो काहीतरीच काय बोलताय. बघा आपण कुणाशी काय बोलतो हेच कळत नाही तिला. चल 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 हे बघ अगं वच्छे, अहो बाहेर पावसाची लक्षणे दिसतायत, अंगणात मिरची वाळत घातलीये. अगं ही तुळसा आहे ना ती बघेल सगळं. चल अहो, पण तू विश्रांती घे. असं तू काय- चल अहो, तू पण- चल ग. अहो. चल 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 अहो, तू चल. जाऊ बाई अतिच घाबरट आहे. कधीही त्यांना भास होतो. तुळसा तुळसा अंगणात मिरच्या वाळ्यात घातल्या त्या आत घेऊन ये जा. जा. मी पण येतेच. पण अचानक सखूचा भास कसा होईल काकूंना? आणि ही तुळसा का घाबरली होती? थांब. हे बघ, तुला इथं मी आणलंय आणि माझ्याशी खोटं बोलशील ना तर त्या क्षणी बाहेर काढीन. सांग, तुझं खरं नाव काय आहे? अगं बोल. तुळसा. तुळसा, त्या दिवशी माझ्या मोर मालकीनबाईंनी तुला नाव विचारलं होतं. माझं नाव तुळसा. आणि तू इथंच तुळशी समोर होतीस आणि तू तुळशीकडे बघितलं आणि तुझं नाव ठरवलं. तुळसा. हेच जर तुला परसदारी नाव विचारलं असतं तर स्वतःचं नाव जास्वंदी सांगितलं असतंस का नाही? अहो असं कसं? असं काहीही नाव कसं सांगेन मी? जे आहे तेच सांगणार ना. अगं मग अशी का असावीस कशा पायी होतीस? चल, खरं बोलतीस ना तू? तर मग या तुळशीची आण घेऊन सांग बघू का तुझं नाव तुळसा आहे?